नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे नम्रता ही इशूला म्हणत असते की इशू अगं जे काही असेल ना ते अगदी मनमोकळेपणाने बोलून टाक. कुठलंही गिल्ट मनामध्ये ठेवू नकोस. त्यावेळेला मग आता लगेचच सुप्रिया म्हणते की हो इशू, अगं तू जेव्हापासून मला म्हणाली आहेस ना की सगळं काही बिघडलंय, गडबडलंय, खरंच मला खूप भीती वाटते. जर काही असेल तर तसं सांग. आणि तुझा जेव्हापासून फोन झाला आहे त्या काळजीपासून तेव्हापासून मला खरंच शांतता नाही मिळाली आहे. तेव्हा मग नमू म्हणते की हो अगं, आई सारखी रडते तुझ्याशी बोलल्यानंतर. मग ईश्वरीला ती सांगते की तू माहिती ना, मग सकाळी फोन झाला तेव्हा म्हणत होतीस की काहीतरी बिघडलं आहे, काहीतरी बिनसलं आहे, सगळी गडबड होऊन बसली आहे. मला त्याच्यामुळेच भीती वाटते की तुझं आणि अर्णवचं असं काय भांडण झालं होतं. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की तेव्हापासून खरंच माझ्या डोळ्याला डोळा नाही गं, मला खरंच खूप भीती वाटते. जर आम्ही लग्न करून दिलं तरीही माझी जबाबदारी आहेच ना गं, किती काही झालं तरी गं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अरे बापरे, त्यावरून तू बोलतेस का बारा खेडेर. अगं खरंच मला काय माहिती की तू असा अर्थ घेशील. अगं आम्ही भांडत नव्हतो. तेव्हा मग ती म्हणते की काय होतं मग ते सगळं. आणि ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, चल मी तुला सांगते काय झालं ते, तू इथे बस बघू. असं काही नव्हतं. आता ईश्वरी तिला बसवते आणि म्हणते की आई, अगं असं सगळं घडलं होतं, तू कशाला चिंता करतेस, हे सगळं असं झालं होतं बघ. तेव्हा मग आता ती म्हणते की अरे बापरे, मी पण काय आहे ना, म्हणजे मी पण या सगळ्याचा काय चुकीचा अर्थ घेऊन बसले. मला काय माहिती की तिथे तुमचा काय विषय चालला होता ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अगं आई, तुला वाटलंच कसं की आम्ही दोघंजणही भांडत होतो. खरंच सगळं व्यवस्थित आहे, आमच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणायला लागते की अगं खरंच तू पण असं म्हणत होतीस जसं मला काळजी वाटली ना गं. किती काही झालं तरीही मी आई आहे तुझी. जरी मुलीचं लग्न लावून दिलं तरीही आईचं मातृत्व संपत नसतं ना. मुलीची काळजी आईला वाटणारच. म्हणूनच मला असं वाटलं की तुमच्यात काही वाद झालेत का. तेव्हा ती म्हणते की नाही असं काही नाही आई, आता तू अगदी बिनधास्त बस बघू, कसलाही विचार करू नकोस. आणि मग तिला ते दादा चहा आणून देतात. ईश्वरी म्हणते की आई हे गे, आता तू मस्तपैकी चहा पिऊन घे. तेवढ्यातच तिथून अंजली येते. आता अंजली आल्याबरोबर ती म्हणते की अय्या, ईश्वरीची आई नमू तुम्ही दोघी. तेव्हा मग ती म्हणते की हो अहो, त्याचं काय झालं ना की अगदी सहजच आलो होतो, इशूची आठवण आली म्हणून तिला भेटायला आलो. तेव्हा ती म्हणते की खरंच बरं केलं आलात भेटायला म्हणून, आणि वरच्यावर अशा येत जा हो, असं आपली अंजली म्हणून दाखवते. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही, तेव्हा ती सांगते की हो ॲक्च्युली मी हॉस्पिटलमध्ये गेली होती आज, काय आहे चेकअप होतं ना म्हणून. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की इशू, अगं त्या एकट्याच गेल्या होत्या, तू का नाही गेलीस त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये, त्यांना एकट्यांना का पाठवलंस. तेव्हा ती म्हणते की अहो नाही नाही असं काही नाही, म्हणजे भेटते गेले नव्हते, माझे मिस्टर राजेश होते माझ्यासोबत. अरे तुमची आणि त्यांची भेटच नाही ना इतक्या दिवसांमध्ये, म्हणजे पहिल्यांदाच भेटताय तुम्ही. बरं आज फायनली तो योग आला, म्हणजे आज राजेश आहेत ते येतच असतील, आज फायनली भेट होईल तुमची. असं म्हटल्यावर आता सुप्रिया म्हणते की हो ना, कधी त्यांच्याशी भेटच नव्हती. असं म्हणून आता तिथून राजेश हा मस्तपैकी चालत येत असतो. त्याच्या चेहऱ्यावर समोर त्याने असे भरपूर सारे बलून ठेवलेले असतात. आणि मग ईश्वरी घाबरलेली असते की आता काय होतंय काय माहिती, याने ती जराशी टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच आता लगेचच ती म्हणते की अहो या ना आतमध्ये या, हे बघा कोण आलंय. तेव्हा मग तिथून राजेशही चालत चालत येत असतो. सगळेजण वाट बघत असतात, म्हणजेच नमू आणि सुप्रिया दोघींना माहीत नसतं की नक्की हा कोण माणूस आहे. त्यावेळेला मग आता नमू ही बघतच बसते की आई ते येतच आहेत. आता ईश्वरी मात्र मनातल्या मनात खूप घाबरलेली असते. कारण जर आता आईने याला बघितलं तर आई आणि नमूची काय हालत होणार आहे, तिलाही त्याची खूप चिंता लागून राहिलेली असते. त्यामुळे मग आता ईश्वरी ही समोर बघते आणि मग राकेशला अंजली म्हणते की हे बघा कोण आलंय. ईश्वरीची आई आणि ईश्वरीची बहीण नम्रता आली आहे. असं म्हटल्यावर आता मी तुमची ओळख करून देते, हे माझे मिस्टर राजेश, असं म्हणून ती ओळख करून देते. आता हे झाल्यानंतर नम्रता आणि सुप्रिया दोघीही घाबरतात. कारण त्या राकेशला समोर पाहिल्यानंतर त्यांना अगदी धक्का बसलेला असतो. आता राकेशचा चेहरा पाहिल्यानंतर त्या दोघीही प्रचंड घाबरतात आणि उठूनच उभ्या राहतात. तेव्हा मग आता नमू आणि ईश्वरीच्या आईच्या म्हणजेच सुप्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग अगदी सोडून गेलेला असतो. कारण जेव्हा त्या त्याला बघतात ना, त्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. त्यावेळेला मग आता हे सगळं होत असताना तो उभाच असतो. आणि मग ईश्वरी ही म्हणते की अगं आई, तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, हे अंजलीताईंचे मिस्टर राकेश जीजू आहेत. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा,
ईश्वरी त्यांना सतत इशारे करत असते की आई काहीच बोलू नको, शांत राहा, शांत राहा. कारण तिला माहीत असतं की आई जर पटकन बोलून गेली तर अंजलीताईचा विचार म्हणजेच अंजलीताईचं काय होईल हे काहीच तिला सुचत नसतं. म्हणून ती फक्त आईला खुणवत असते. तेव्हा मग आता नम्रताला आठवतं की कशाप्रकारे ईश्वरीचं लग्न झाल्यानंतर त्याने आकांतांडव केलेला होता आणि तो म्हणत होता की हे अचानक सगळं इतकं घडलं आहे ना की त्या ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न झालं आहे, पण हे सगळं ना अशा प्रकारे मी होऊ देणार नाही, त्याच्यामुळे मला किती सहन करावं लागलं आहे. तेव्हा मग आता सुप्रिया पण बघत बसते आणि म्हणते की तुम्ही आणि असं म्हटल्यावर ईश्वरी तिला दाबते आणि म्हणते की आई अगं हो हो हे राजेश जिजू आहेत, अगं ते खरंच म्हणजे खूप चांगले आहेत, मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा. म्हणजे तू जेव्हा त्यांना पहिल्यांदा जरी भेटलीस ना तुला असंच वाटेल की त्यांची खरंच खूप जुनी ओळख आहे आणि जरीही त्यांचा इतका मोकळा स्वभाव असला तरीही तू त्यांच्याशी पहिल्याच भेटीत इतकं फ्रँकली वागू नकोस अगं, असं पटकन ईश्वरी आईला बोलून थांबवते. आणि मग सुप्रियाला आठवतं की कशाप्रकारे तिने आणि तिच्या नवऱ्याने दोघंजणांनी ईश्वरीसाठी त्या राकेशचं स्थळ बघितलेलं होतं आणि ते बघितल्यानंतर कशाप्रकारे हा राकेश फसवत असेल या सगळ्याचा अंदाज आता सुप्रियाला आलेला असतो. आणि त्यासाठी मग आता ईश्वरी तिला बोलून दाखवते की आई मला खरंच कळतं आहे की तू त्यांच्याबद्दल म्हणजे असं वाटत असेल तुला की तू अगोदरही त्यांना भेटली आहेस, कारण खरंच तितका चांगला स्वभाव आहे त्यांचा, म्हणजेच राजेश जिजूंचा. असं सांगितल्यानंतर आता ईश्वरीची आई तिथेच थक्क असते, काय बोलावं तिला काही सुचत नसतं. तेव्हा आता तोही म्हणतो की अच्छा भेटून बरं वाटलं तुम्हाला ईश्वरीच्या आई, असं म्हणून तोही आता हे सगळं अगदी नॉर्मली घेत असतो, जसं काही त्यांची पहिले भेटच नाही. परंतु सुप्रियाला आता भयंकर असा धक्का बसलेला असतो आणि त्या राकेशचं सत्य आता तिच्यासमोर आलेलं असतं की राकेश हा तोतया आहे आणि तो खोटं बोलून सगळ्यांना फसवतोय. त्यानंतर मग तिला आठवतं की जेव्हा ईश्वरीचं आता अर्णवबरोबर लग्न झालं आहे तेव्हा कशाप्रकारे हा राकेश सगळा ओरडत होता की मी तर तुम्हाला सांगतो की हे लग्नाला या लग्नाने ईश्वरीजी खुश नसणार आहेत, त्यामुळे मी म्हणतो ना आता आपण त्या अर्णवच्या विरोधात जाऊन पोलिसात तक्रार करूया आणि आपल्या ईश्वरीजींना घरी परत घेऊन येऊया. हे सगळं सगळं आता त्याचं बोलणं हे आठवत असतं आणि त्यामुळे मग आता ईश्वरी म्हणते की आई अगं काय झालं. तेवढ्यातच आता ईश्वरीच्या आईला काय बोलायचं काही सुचत नसतं, ती काहीतरी बोलायला जाणार असते. तेवढ्यातच आता तिथून अर्णव येतो आणि अर्णव आल्याबरोबर आता काय बोलायचं हे ईश्वरीला कळत नसतं. ती फक्त त्याला खुणावते की अर्णव सर बघा तुम्ही, आणि मग ती त्याला बाजूला घेऊन जायला खुणावते. त्याच वेळेला आता अर्णवच्या लक्षात येतं की सगळ्यांनी राकेशला पाहिलं आहे, म्हणजेच ईश्वरीच्या आई आणि बहिणीने, त्यामुळे आता माहोल काय झाला असेल, सगळीजणं टेन्शनमध्ये असतील. त्यावेळेला तो म्हणतो की ताई आलात तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन, डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा मग ती म्हणते की हो सगळं व्यवस्थित आहे अरे. तेव्हा मग तो म्हणतो की राजेश जिजू जरा बाजूला या, मला बोलायचं आहे तुमच्याशी, असं म्हणून तो त्याला बाजूला घेऊन येतो. तेव्हा आता लगेचच अंजली म्हणते की तुम्ही बसा मी आलेच हां, असं म्हणून ती ते बलून्स घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. आणि मग राकेश हा म्हणतो की बरं ठीक आहे. आणि अंजली गेल्यानंतर अर्णव हा त्याच्या हाताला धरतो आणि त्याला बाहेर घेऊन जात असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर ईश्वरी आता जोरजोरात रडायला लागते, कारण फायनली तिच्या आईलाही राकेशचं सत्य समजलेलं असतं. आणि ते सत्य समजल्यानंतर आता ईश्वरी ही तिला मिठी मारते आणि रडत असते. आणि मग रडत असल्यामुळे आता अंजली गेल्यानंतर ईश्वरीच्या आईला ते सत्य आठवतं की बाबांनी कशाप्रकारे राकेशचं स्थळ हे ईश्वरीसाठी आणलेलं असतं, की आम्हाला त्यांची जोडी अगदी मस्त वाटते आणि येत्या 15 दिवसांमध्येच आपण लग्नाचा मुहूर्त काढतोय. हे सगळं सगळं आता तिला आठवत असतं आणि तिला त्रास होत असतो. नंतर राकेश हा बाहेर येतो, अर्णव त्याला अगदी हाताला धरूनच बाहेर आणतो आणि ढकलतो. तेव्हा मग तो म्हणतो की अरे वा 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 चिंटुकल्या, काय भारी डॅशिंग एंट्री केलीस रे तू, खरंच मस्त. म्हणजे मी तिथे त्यांच्यासमोर होतो आणि चक्क तू माझ्या सासरच्यांचं समोर, नाही नाही म्हणजे सॉरी, अरे आता तुझे सासरचे आहेत ना, तर माझ्या होणाऱ्या सासरच्यांच्या समोर कसं आलास रे, म्हणजे अशी एकदम हिरोसारखी एंट्री केली त्यांच्या नजरेत, तर एकदम हिरो बनून गेला असशील ना तू. असं ऐकल्यानंतर आता अर्णव त्याच्याकडे रागाने बघत असतो आणि मग अर्णवला कळतं की ही सगळी याची फालतू बडबड आहे. तो म्हणतो की त्यांना तर अगदी बघून धक्काच बसला ना, म्हणजे सरप्राईजच मिळालं त्यांना अगदी हे सगळं. त्यावेळेला लगेचच आता अर्णव म्हणतो की एक मिनिट, तू हिची सगळी काही बडबड करतोयस ना, तुला असं वाटत असेल की तुझी बडबड तू करतोयस,
परंतु मी गप्प आहे म्हणून मी वीक आहे तर असं अजिबात नाही आहे. एकच गोष्ट सांगून ठेवतो की पुन्हा आता अशा प्रकारे वागायचं नाही. ईश्वरीजींच्या म्हणजे माझ्या ईश्वरीच्या घरच्यांना काही त्रास होईल असं करायचं नाही. आता ते माझे सासरचे आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मला चालणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की "अरे, म्हणजे तू मला रिक्वेस्ट करतोयस तर?" अरे बापरे! म्हणजे द ग्रेट बिझनेसमॅन, बिझनेस टायकून अर्णवराजे शिर्के मला रिक्वेस्ट करतोय. म्हणजे वाह! अगदी तू एका क्षणात माझा भावच वाढवून टाकलास रे. तेव्हा तो म्हणतो की रिक्वेस्ट नाही करत आहे, मी धमकी देतोय. आलंय लक्षात? तेव्हा मग राकेश म्हणतो की "अरे, अरे चिंटूकल्या, किती लोकांसाठी तू मला धमकी देणार आहेस? अगोदर तुझी ती बहीण अंजली, नंतर ती ईश्वरी, आता तिच्या घरचे पण. म्हणजे किती किती लोकांसाठी तुझ्या धमक्या ऐकत बसायच्यात. आणि तुला काय वाटतंय की मी तुझ्या या धमक्यांना भीक घालणार आहे का? अरे चल हट. अजिबात नाही. तुझ्या या धमक्यांना मी अजिबातच भीक घालत नाही, लक्षात ठेव." त्यावेळेला मग आता राकेश म्हणायला लागतो, "तू किती धमकी दे, परंतु काही मी तुझ्या धमक्यांना भीक घालणार नाही आहे." मग नंतर तो म्हणतो की "1 मिनिट, त्यांना काही झालेला त्रास सहन होणार नाही. अगोदरच ते बिचारे आहेत आणि त्याच्यात तुझा हा त्रास. लक्षात ठेव, मग मी काय करेन ते." त्यावेळेला मग राकेश म्हणतो की "हे बघ, कसं आहे ना अर्णव, प्रत्येक वेळेला तुझ्या या धमक्यांना मी काही घाबरायला कोणी ऐरागैरा नाही आहे, लक्षात ठेव. आणि हे जे काही तू बोलतोयस ना, हे तू त्या ईश्वरीच्या घरच्यांच्या बाबतीत बोलतोयस. मला अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे की काय करायचं आणि काय नाही. त्यामुळे जर सगळं व्यवस्थित हवं असेल, तर मात्र मला आता इथून पुढे कुठल्याही प्रकारची धमकी वगैरे द्यायची नाही. आले का लक्षात, किती काही झालं तरीही? कारण आता त्यांच्यासमोर तुझं हे माझं हे सत्य आलंच आहे. त्यामुळे मी कसलाही विचार करणार नाही, लक्षात ठेव." तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणायला लागतो की "हे बघ, तुझं हे जे काही वागणं आहे ना, ते जपूनच राहा. किती काही झालं तरीही तुला घरातून बाहेर काढणं हे मला काही सोपं आहे. त्याच्यामुळे तू आता इथून पुढे विचार करून वागायचं." तेव्हा आता राकेश म्हणतो की "हो, मी तुला या अगोदरही सांगितलं आहे की प्रत्येक वेळेला तू माझ्यावरती अशी दादागिरी करू शकत नाही. तुला वाटत असेल की तू असशील बिझनेस टायकॉन, पण ते तू तुझ्याकडे, मी पण राजेश भोसले आहे. मी पण काहीही करू शकतो." असं म्हणून आता अर्णव तिथून निघून जातो आणि राकेश हा गालातल्या गालात हसत असतो. नंतर आता ईश्वरी ही आपल्या आईला आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि ईश्वरीला आई म्हणते की "अगं इशू, पण हे सगळं कधीपर्यंत चालणार आहे? अगं, हा माणूस एका छताखाली तुझ्यासोबत आहे. तुला काय वाटत असेल?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "आई, अगं, मला आता कसलाही विचार करायचा नाही. मला आता फक्त एवढंच समजत आहे की काही झालं तरीही या सगळ्यामधून अंजलीताईंच्या बाळाला वाचवलं पाहिजे. अगं, या सगळ्या परिस्थितीत त्या नाजूक आहेत आणि सध्या त्यांना सत्य समजायला नको, कारण त्यांचं बाळ आणि त्या महत्त्वाच्या आहेत जास्त आमच्यासाठी. जर त्यांना काही झालं तर नाही सहन होणार." तेव्हा मग ईश्वरीची आई म्हणते, "परंतु इशू, अगं हे सत्य, या माणसाचं घाणेरडं सत्य अजून आपण किती दिवस लपवून ठेवणार आहोत? आणि का? कशासाठी? या माणसाचं हे सत्य जगासमोर यायला हवं आहे." ईश्वरी म्हणते की "हो आई, मला समजतंय तुला काय म्हणायचं आहे, पण किती काही झालं तरीही आपल्या अंजलीताईंसाठी शांत बसावं लागतं. तो माणूस कसा आहे मला माहिती आहे, परंतु हे सगळं आता गप्प बसून सहन करावं लागतंय." तेव्हा ती म्हणते की "नाही गं इशू, माझ्या मनाला ना हे पटतच नाही आहे. अगं, हा असा माणूस आपल्याला फसवतोय आणि आपल्याला किती फसवलं त्या माणसाने. मला खरंच कळत नाही. मला ना सहन होत नाही की तू या माणसाबरोबर एका छताखाली राहणार आहेस. त्याने जर काही केलं तर? म्हणजे त्याचा काहीच भरवसा नाही आहे. अगं, कितीही काही करू शकतो तो. एका छताखाली आहेस तू. जर चुकीचं काही करण्याचा विचार केला तर मग मी काय करू, सांग ना मला. अगं, मी आई आहे. माझी काळजी तुझी काही संपणार आहे का कधी, मला सांग. त्यामुळे मला खूप काळजी वाटते इशू, आणि हा माणूस ना तो खूप विचित्र वाटतोय मला." त्यावेळेला तितक्यातच आता मी काय करू असा प्रश्न पडलेला असताना समोरून अर्णव येतो आणि मग अर्णवला पाहिल्यावरती सुप्रिया म्हणते की "मला माहिती आहे, पण मला खरंच खूप काळजी वाटते इशूची. म्हणजे ना अगदी गडबडतंय, डोकं गरगरतंय, काय करावं काहीच कळत नाही आहे. म्हणजे अचानक अशावेळी काय करायचं तेही सुचत नाही आहे." असं बिचारी ती गहीवरून अगदी बोलत असते. त्यावेळेला मग आता मला समजत नाही माझ्या इश्यूचं काय होईल. तेव्हा तो म्हणतो की "हे बघा, मला माहिती आहे तुमची काळजी असणं हे स्वाभाविक आहे. पण मला खरंच तुम्हाला सुरुवातीला सॉरी म्हणायचं आहे की माझ्या ताईचाच नवरा असा निघाला आहे. आम्हाला खरंच माहिती नव्हतं या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा समजलं तेव्हाही धक्काच बसला. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की प्रॉमिस करू शकतो या सगळ्यात, की कितीही काही झालं तरीही मी मिस इंदोरसोबत कायम आहे."
मी लग्नाच्या वेळेला मिस इंदोरसोबत जी वचन घेतले होते, जे तिला प्रॉमिस केलं होतं तुमच्या सगळ्यांसमोर, ते वचन मी कधीही विसरलेलो नाही आणि विसरणारही नाही. मिस इंदोर ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे तिच्या बाबतीत मी कधी काही चुकीचं घडू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मिस इंदोरची सेफ्टी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही तो माणूस काहीही करू शकणार नाही. कारण मी प्रत्येक वेळेला मिस इंदोरसमोर नवरा म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. असं म्हटल्यावर आता सुप्रिया गप्प होते. अर्णव म्हणतो की लग्नात मी जे काही वचनं घेतली होती ती उगीच घेतली नव्हती. त्याच्यामागे काहीतरी अर्थ होता आणि ते अर्थ मी सगळ्यांना आता पटवून देणार आहे. किती काही झालं तरीही मी तुम्हाला सांगतो, मिस इंदोरच्या बाबतीत काही चुकीचं घडू देणार नाही मी. मी प्रत्येक वेळेला तिथे असेन. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास मी होऊ देणार नाही. प्रत्येक बाबतीत तिच्यासोबत खंबीरपणे उभा असेन मी, असं आता ईश्वरीच्या आईला अर्णव प्रॉमिस देतो. आणि त्यामुळे आता ईश्वरी आईला म्हणते की काहीच झालं नाही, शांत बस, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा नमो पण म्हणते की हो इशू, आई अगदी गप्प बसा तुम्ही. मग इथे अंजली तिच्या रूममध्ये असते आणि त्यांनी जे काही पोस्टर्स आणलेले असतात बाळाचे, ते सगळे पोस्टर्स ते बघत असतात. त्यावेळेला अंजली अगदी खुश असते आणि अगदी रममाण होऊन ते पोस्टर्समध्ये रंगून गेलेली असते. त्यावेळेला आता तिथे राकेश येतो आणि ते सगळं बघत असतो. राकेशच्या मनात खरं तर खूपच विचित्र सगळ्या गोष्टी सुरू असतात, परंतु तो तिच्याजवळ येतो आणि क्यूट असं बोलून दाखवतो. तेव्हा ती पण हसते. तेव्हा मग राकेश म्हणतो की अंजली, अगं हे पोस्टर्स सगळे तुझ्यासारखीच क्यूट आहेत ना, म्हणजे यातली बाळं हे अगदी तुझ्यासारखी क्यूट दिसत आहेत. तेव्हा ती म्हणते की चला काहीतरीच असतं हा तुमचं मन, मला सांगा की किती छान पोस्टर्स आहेत ना. तेव्हा तो म्हणतो की हो खरंच खूप खूप सुंदर पोस्टर्स आहेत. मग ती सांगते की अहो मला सांगा की चिंटू काय म्हणाला मगाशी. तेव्हा तो म्हणतो की अगं काही नाही गं, म्हणजे डॉक्टर काय म्हणाले, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना, हीच फक्त सगळी चौकशी करत होता, बाकी काही नाही. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग की सगळं व्यवस्थित आहे ना, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. हा पोस्टर्स मला सांग कसं लावूया, कुठे लावूया, ह्या भिंतीवर लावूया की या भिंतीवर लावूया, मला सांग ना जरा, म्हणजे आपल्याला छान वाटेल आणि समोरच ही सगळे बाळ राहिले पाहिजेत म्हणून म्हणते मी. असं म्हटल्यावर इथे आता अंजलीचं लक्ष हे त्याच्या बोलण्याकडे नसतं, असतो ती तिच्याच बोलण्यामध्ये विचारांमध्ये हरवून गेलेली असते. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की काय गं, काय झालं अंजली, कुठे हरवलीस तू, कसला विचार करतेस तू. तेव्हा ती म्हणते की अहो मी मगाचचा विचार करते, जेव्हा ईश्वरीची आई आली होती ना, तेव्हा तुम्हाला पाहिल्यानंतर ना त्यांचा चेहरा जरा ना वेगळाच वाटला मला. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचेच अगदी हावभाव अगदी बदलून गेले होते. म्हणजे असं वाटत होतं मला की नक्कीच काहीतरी आहे ना, जे कोणीतरी माझ्यापासून लपवते. अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना माहीत आहे, परंतु मलाच माहीत नाही. मला जरा वेगळंच वाटतंय. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ अंजली, अगं तू आता ना या गोष्टींचा विचार करत बसू नकोस. तू आता 2 जीवांची आहेस, त्यामुळे नको या गोष्टींचा सगळा विचार करूस. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आपण. तेव्हा ती म्हणते की नाही हो, तसं असलं तरीही नक्की काय प्रकार आहे ते मला समजलं पाहिजे ना, म्हणूनच. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की हे बघ अंजली, ते काही असू दे, मला सांग की तुझ्या बाबतीत जर काही चुकीचं घडत असेल तर मग मी ते घडू देणार आहे का. त्यामुळे तुझी काळजी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही, म्हणून तू प्लीज आता कुठल्याही चुकीचा विचार करू नकोस. आता तुला फक्त तुझा आणि आपल्या बाळाचा विचार करायचा आहे आणि ते बाळ हस्तखेळतं कसं राहिलं पाहिजे याचा विचार करायचा आहे. त्यामुळे आता तू कुठल्याही गोष्टींचा दुसरे विचार करू नकोस बघू. तू आता फक्त याच गोष्टीचा विचार कर की कशाप्रकारे आपण आपल्या बाळाला सांभाळणार आहोत. आलंय का लक्षात. त्यावेळेला मग ती हो असं म्हणते आणि नंतर म्हणते की ते बघ बाळ किती क्यूट आहे ना, म्हणजे असं लिहिलं आहे डॅडीज लिटिल एंजल. पण किती काही झालं तरीही ते मूल काही फक्त वडिलांचं नसणार आहे, पण वडिलांची आठवण पुसून मी कसं आईचं नाव लावायला सांगणार आहे ते बघ. तेव्हा मग ती म्हणायला लागते की नक्की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की अगं बघ ना, नुसतं डॅडीज लिटिल एंजल लिहिलं आहे, पण इथे आईचीही काळजी असतेच की, म्हणजे आईचंही नाव पाहिजे ना. आपल्या बाळाला तुझं आणि माझं दोघांचंही नाव हवं. त्यामुळे मला ना हे पटलंच नाही की फक्त पप्पांची परी लिहिलं आहे म्हणून म्हटलं. बरं ते सगळं जाऊ दे, आता मला सांग की हे पोस्टर कुठे लावूया आपण, आता तरी सांग कुठल्या भिंतीवर लावूया, असं ती आत्ता म्हणत असते. त्यानंतर इथे आता सगळं सगळं सारखं अंजलीला आठवत असतं ईश्वरीच्या आईची चेहऱ्यावरची रिॲक्शन काय होती. नंतर मग ईश्वरी आईला निरोप देण्यासाठी म्हणून निघालेली असते. तेव्हा आईला ईश्वरी म्हणते की आई अगं नको काळजी करूस, आता सगळं व्यवस्थित आहे, तू अजिबात घाबरू नकोस, सगळं ठीक होईल.
आणि अर्णव सर म्हणालेत ना तर ते काळजी घेतील. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की पण मला चिंता वाटायला लागली आहे. खरंच ईश्वरी, मला त्याच भीतीने आता काळजी वाटते. त्या दिवशी जर तिथे तू लॉजवर गेली असती आणि पोलिसांना सापडली असती तर काय झालं असतं? आणि जरी सापडली असती नंतर लॉजनंतर तुझं काय झालं असतं? तू कुठे गेली असतीस? तुझ्या सगळ्या शरीराची सगळ्याची बदनामी झाली असती गं. तुझ्या तुझ्या अख्ख्या खानदानाला आरोप लागला असता गं. मला खरंच कळत नाही. त्या दिवशी त्या माणसाने तुझं काय केलं असतं? आणि जरीही काही झालं नसतं तरीही त्यासारख्या माणसाशी, त्या नराधमाशी तुझं लग्न लावल्यानंतर मी आणि तुझे बाबा आयुष्यभर पश्चाताप करत बसलो असतो की अशा माणसाबरोबर आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून दिलं. खरं तर तो आम्हालाच आवडला होता. खरंच खूप काळजी वाटते गं, काय करायचं? आता ईश्वरीला बघून नम्रता पण रडत असते आणि त्याबरोबर ईश्वरीची आई म्हणते की खरंच पण अर्णव त्यावेळेला तुझ्यासमोर उभा होता म्हणून सगळं काही शक्य झालं. खरं तर अर्णवचे खूप आभार मानले पाहिजेत आपण, की अर्णवने तुला या सगळ्या परिस्थितीतून सोडवलं. तुझी बदनामी होण्यापासून वाचवली आहे त्याने. आणि कसलाही विचार न करता, स्वतः कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्याने तुझ्यासोबत मंगळसूत्र बांधलं गळ्यात, तुझ्याशी लग्न केलं त्याने. कुठल्याही गोष्टीचा अगदी विचार न करता, सगळं काही विसरून फक्त स्वतःचाच विचार नाही केला त्याने. तेव्हा मग नमू म्हणायला लागते की हो आई बरोबर बोलते. ईश्वरी, जर त्यावेळेला अर्णव सरांनी तुझ्यासोबत लग्न केलं नसतं तर खूप मोठा अनर्थ घडला असता. तुझी आणि घरच्यांची आपल्या खूप बदनामी झाली असती गं. शिवाय त्या राकेशला त्याच्या सगळ्या गोष्टींना बळी पडावं लागलं असतं. आणि नंतर मग ईश्वरीला पुढे ती सांगते की आता याच्यात त्यांचा काय स्वार्थ होता मला सांग? कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, फक्त तुझ्यासाठी केलं हे सगळं. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो इशू, खरंच आपण त्याच्याशी किती चुकीचं वागलो. त्याच्यावर नको नको ते आरोप केले, त्याला तुरुंगात टाकलं, सगळ्या गोष्टी मागे टाकल्या. कुठल्याही गोष्टींचा विचार राग मनात धरून न धरता त्याने हे सगळं केलं, तुझ्यासाठी केलं फक्त. आणि तुझ्याशी लग्न केलं. खरंच मला ना खूप बरं वाटतंय आणि कौतुक वाटतं त्याच्यासारख्या माणसाचं. आणि अशी माणसं ना खरंच आपल्याला कधीच भेटत नाही. आणि तरीही इतक्या परिस्थितीत वाईट लग्न झालेलं असूनही तो हे तुझी काळजी घेतोय आणि तुझ्याशी असलेल्या प्रेमाचं नातं अगदी मनापासून निभावतोय. तो तुझी सगळी काळजी करतोय. नवरा म्हणून सगळी कर्तव्य त्याची तो पार पाडतोय. इतकं सगळं तो व्यवस्थित करतोय. त्यामुळे आता इशू, तू पण विचार कर. त्यांनी केलेलं जे तुझ्याशी लग्न आहे त्या गोष्टीला तू जाग आणि त्यांच्या बाबतीत कधीही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. प्रत्येक गोष्टीत त्यांच्या बाजूने तू खंबीरपणे उभी राहा, असं आता ईश्वरीची आई ही तिला सांगत असते. आणि त्याच वेळेला मग ईश्वरीला ती मिठी मारते आणि म्हणते की इशू, काळजी घे, जप स्वतःला. अर्णव तुझ्यासोबत आहे म्हणून मला कसलीही काळजी नाही, परंतु स्वतःची काळजी घे आणि कुठल्याही प्रकारे अर्णवला त्याच्या निर्णयावर कधीही पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नकोस, असं आई बोलून दाखवते. त्यामुळे आता ईश्वरीला लक्षात येतं की अर्णवने तिच्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे. ती विचार करते की मग अर्णव सरांनी हे माझ्यासाठी का केलं असेल? इतका मोठा निर्णय अर्णव सरांनी माझ्यासाठी का बरं घेतला असेल, असा विचार तिच्या डोक्यात आता येत असतो. ती विचार करते की आता या नात्याला मी काय नाव देऊ? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला सांगत असते की अंजलीताईंना जर त्याच्याबद्दल खरं समजलं असतं तर काय झालं असतं. त्यामुळे मग तो म्हणतो की हो, ताईच्या जीवावर बेतू द्यायचं नव्हतं म्हणूनच मी हे सगळं खोटं सांगितलं. म्हणूनच तुला सांगता सांगता प्रत्येक वेळेला राहून जायचं, फक्त ताईच्या काळजीमुळे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मला सांगा अर्णव सर, पण तुम्हाला माहीत होतं हा माणूस असा आहे, तर तुम्ही हे सगळं कशासाठी केलं? म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? कोणत्या परिस्थितीत आपलं लग्न झालं हे चांगलंच माहीत आहे, परंतु मग तुम्ही माझ्याशी हे लग्न का केलं? मी कोण आहे तुमची आणि तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का केलं? तेव्हा अर्णव म्हणतो की अजून खूप काही करायचं आहे मी सिंदूर, तुझ्यासाठी खूप काही करायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मग तेच विचारते अर्णव सर, का करताय तुम्ही इतकं सगळं माझ्यासाठी? कोण आहे मी तुमची? असं आता ईश्वरी ही अर्णवला विचारते. त्यामुळे आता अर्णव हा गप्पच बसतो. काय बोलायचं हे ईश्वरीला त्याला सांगायला समजत नसतं आणि तो खरंच खूप जास्त काळजीमध्ये असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुमच्यामुळे आज माझा जीव वाचला आहे, असं ती त्याचे आता आभार मानत असते आणि हे सगळं बोलत असते. त्यानंतर मग आता कशाप्रकारे अर्णव तिच्या प्रश्नांचं उत्तर देईल आणि ईश्वरीवरचं प्रेम अर्णव कबूल करेल का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.